तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। 40 गावातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू झालाय। गोळीबारात जखमी झालेल्या महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 7 फेब्रुवारीला 40 गावच्या हनुमानवाडी येथे हा गोळीबार झाला होता। गोळीबार प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। अजून एकालाही अटक मात्र झालेली नाहीये। तर हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेला आहे। 7 फेब्रुवारी रोजी घडलेली ही घटना आहे। 40 गावातील भाजपचे हे माजी नगरसेवक आहेत। तर भाजपचे आमदार माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू झालाय। 7 फेब्रुवारीला भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावरती अंधाधुंद गोळीबार झाला। 40 गावच्या हनुमानवाडी परिसरातील कार्यालयात बसलेले असताना महेंद्र मोरे यांच्यावरती हा गोळीबार झाला। या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानं मोरेंवरती नाशिकच्या अशोका रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत होते। मात्र महेंद्र मोरे यांचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। महेंद्र मोरेंवरील गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। 40 गाव शहर पोलिसांकडून अद्याप मात्र एकाही आरोपीला अटक झालेली नाहीये। बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता। त्यांचा आता मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान। नाही, मला म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही। असा हल्ला झाला असं मला कळलं। घडणाऱ्या घटना या चिंताजनकच आहेत। त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे। आपण जर बघितलं तर 40 गाव शहरातील हनुमानवाडी वाडवाडी या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारामध्ये 7 तारखेला काही अज्ञात तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांनी महेंद्र मोरे यांच्यावर त्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार आपण जर बघितलं तर 40 गाव शहरातील हनुमानवाडी वाडवाडी या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारामध्ये 7 तारखेला काही अज्ञात तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांनी महेंद्र मोरे यांच्यावर त्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केलेला होता। महेंद्र मोरे हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यानंतर महेंद्र मोरे या गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झालेले होते आणि त्यानंतर त्यांना शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र उपचाराला महेंद्र मोरे यांची प्रकृती साथ न देत असल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं होतं आणि नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर 40 गाव शहर पोलिसात 7 जणांविरुद्ध महेंद्र मोरे यांच्यावर ज्यांनी हल्ला केलेला होता त्या 7 जणांविरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्यापही पोलिसांकडून त्या ठिकाणी एकाही आरोपीला किंवा हल्लेखोराला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली नाही। मात्र पोलिसांकडून वारंवार त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे की आरोपींच्या शोधकामी पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवलेले आहे। आपण जर बघितलं तर राज्यामध्ये गोळीबाराच्या घटना त्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि त्याचबरोबर सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांनी एकमेकांवर त्या ठिकाणी आरोप केलेले आहे। मात्र भाजपचे देखील काही लोक असतील त्या ठिकाणी ते त्या गोळीबार प्रकरणातून त्या ठिकाणी सुटलेले नाही, आपल्याला असं दिसून येईल। मात्र आपण जर बघितलं 40 गाव शहराचा आपण जर विचार केला तर काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलीस दलामध्ये असलेल्या शुभम आंगवणेचा त्या ठिकाणी भर दिवसा खून होतो आणि त्याच पाठोपाठ महिन्याभराच्या आत या ठिकाणी दुसरी गोळीबाराची घटना घडते।